संयुक्त किसान मोर्चा भारत सरकार या संघटन शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं लातूर जिल्हा तहसील कार्यालय या ठिकाणी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, जनसुरक्षा विधेयक मागे घेतलं पाहिजे, शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, पीक विमा तात्काळ मिळाला पाहिजे, यासह अशा विविध मागण्याच्या संदर्भात तहसील कार्यालय लातूर या ठिकाणी हे निदर्शन आम्ही आंदोलन किसान सभेच्या वतीने करत आहोत आणि यानंतर तहसीलदारांना आम्ही निवेदन देणार आहोत। या सर्व मागण्या जर मागण्या नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये आम्ही जाऊन या सर्व आंदोलनाची धाक ही वाढल्याशिवाय राहणार नाही। या दृष्टिकोनातून या मागण्याचा सरकारने विचार करावा अशी आमची भूमिका आहे। आज 13 ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्रभर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये लातूर तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत की या सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करू, सोयाबीनला 6000 रुपये हमी भाव देऊ, शक्तीपीठ मार्गाच्या बाबतीमध्ये सरकारनं सुरुवातीच्या काळामध्ये नमती भूमिका घेतली, परंतु आज शक्तीनं आणि ताकदीनं हा शक्ती मार्ग निर्माण करण्यासाठी सरकार भूमिका घेत आहे। त्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे या संदर्भात अशा विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी किसान सभेच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। हा कार्यक्रम आम्ही निवेदन देऊन संपुष्टात आणणार आहोत। जर समजा या संदर्भात सरकारनं काही भूमिका नाही घेतली तर या नंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल।